Hello students. Today we are going to learn our new chapter from Hospital and Clinical Pharmacy subject. Our topic name is Clinical Pharmacy. In this chapter we have to learn the definition, objectives, role of clinical pharmacist and functions and scope of clinical pharmacy. We will start with the definition of clinical pharmacy. It is the branch of pharmacy which is concerned with various aspects of patient care and deals not only with the dispensing of drug but also advising the patients on a safe and rational use of drug. सो डेफिनेशनमधून आपल्याला समजतं की क्लिनिकल फार्मसी ही सुद्धा फार्मसीचीच एक ब्रांच आहे. जसं हॉस्पिटल फार्मसी ही एक ब्रांच आहे तसं क्लिनिकल फार्मसी इज अ अदर ब्रांच ऑफ फार्मसी विच इज कन्सर्न विथ अ व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ पेशंट केअर, जी मेनली पेशंट केअरशी रिलेटेड आहे. आणि त्यामध्ये फक्त ड्रगचं डिस्पेन्सिंग करणंच येत नाही तर पेशंटला ॲडवाईस देणं सुद्धा इन्व्हॉल्व केलेलं असतं. सो क्लिनिकल फार्मसीमध्ये मेनली पेशंट केअर येते. पेशंट केअर घेत असताना पेशंटला मेडिसिन्स डिस्पेन्स करणंसुद्धा येतं आणि त्याबरोबरच मेडिसिन्स कसे घ्यायचे आहेत किंवा मेडिसिन्सबद्दलची सगळी माहिती देणं ह्यासुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या असतात. म्हणून क्लिनिकल फार्मसीमध्ये फक्त डिस्पेन्सिंग न करता पेशंटना ॲडव्हाईस देण्याचासुद्धा समावेश केलेला आहे. सो ही आहे क्लिनिकल फार्मसीची डेफिनेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्लिनिकल फार्मसी. तर जर हॉस्पिटल फार्मसी ही एक ब्रँच आहे फार्मसीची तरीसुद्धा क्लिनिकल फार्मसीची गरज का पडली? सो त्याचे ऑब्जेक्टिव्जमधून आपल्याला ते समजणार आहे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू असिस्ट द फिजिशियन इन डुईंग अ बेटर जॉब ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग अ ड्रग थेरपी. क्लिनिकल फार्मसीमध्ये काय केलं जातं? हॉस्पिटल फार्मसीमध्ये जो फार्मासिस्ट आहे तो फक्त डिस्पेन्सिंगचं काम करतो आणि तिथे आलेल्या पेशंटला काउन्सिलिंग जे काय आहे पेशंट काउन्सिलिंग ते केलं जातं. पण क्लिनिकल फार्मसीमध्ये जो फार्मासिस्ट आहे तो प्रत्येक वेळी फिजिशियनबरोबर हजर असतो आणि त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तो त्याला सूचना देत असतो. ड्रग्ज घेण्याबद्दल असतील किंवा ड्रगच्या टाईम काय आहे, त्याचा डोस किती असला पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन कसं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काउन्सिलिंग केलं जातं आणि ते फिजिशियनबरोबर राहून केलं जातं. एखाद्या वेळी पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याला कोणता डिसीज आहे हे ज्यावेळी फिजिशियन डायग्नोज करतो त्याच्यानंतर कोणते मेडिसिन्स द्यायचे हे ठरवण्याचं काम फिजिशियन बरोबरच फार्मासिस्टचं सुद्धा असतं. सो हा क्लिनिकल फार्मासिस्ट जो आहे तो फिजिशियनला कोणते ड्रग प्रिस्क्राईब करायचे ह्याच्याबद्दलसुद्धा मदत करतो, त्याला त्याच्यामध्ये असिस्ट करतो. सो त्याचं मेन काम काय आहे तर असिस्ट द फिजिशियन इन डुईंग अ बेटर जॉब ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी. एकदा का ड्रग देऊन झाले की त्या ड्रगचा पेशंटवरती काय इफेक्ट होतो आहे हे मॉनिटर करण्याचं कामसुद्धा क्लिनिकल फार्मासिस्टचं आहे. म्हणून क्लिनिकल फार्मसीची आपल्याला गरज पडते. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज टू असिस्ट द नर्सेस इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिकेशन. जर एखाद्या ड्रगचं किंवा मेडिसिनचं ॲडमिनिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा क्लिनिकल फार्मासिस्ट जो आहे तो ॲडवाईस प्रोव्हाइड करतो. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्क्रीज द पेशंट्स रोल इन अ ड्रग यूज प्रोसेसेस. पेशंटला ड्रगचा यूज करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित यूज कसा केला पाहिजे, रॅशनल यूज काय आहे, उगाच कोणत्याही प्रकारच्या मेडिसिन्स कधीही घ्यायचे नाही आहेत हे पटवून दिलं पाहिजे. देन टू मॅक्झिमाइज द इफेक्टिवनेस ऑफ ड्रग थेरपी विथ अ मिनिमम साईड इफेक्ट्स ऑर ॲडवर्स इफेक्ट. ड्रग थेरपी जी आपण प्रोव्हाइड करणार आहोत पेशंटला त्याचे साईड इफेक्ट्स कमी असले पाहिजेत आणि इफेक्टिवनेस जास्त असला पाहिजे, यासाठी क्लिनिकल फार्मासिस्टने प्रयत्न केले पाहिजेत. टू डिक्रीज द पेशंट्स नॉन कंप्लायन्स थ्रू द पेशंट काउन्सिलिंग. पेशंट नॉन कंप्लायन्स म्हणजे काय? पेशंटला जर एखादी मेडिसिन्स आपण दिली, त्याला डोस ठरवून दिला की सकाळी एक घ्यायची आहे, दुपारी एक घ्यायची आहे आणि रात्री एक टॅब्लेट घ्यायची आहे. जर पेशंट सांगितल्याप्रमाणे मेडिसिन्स घेत असेल तर त्याला कंप्लायन्स आहे प्रिस्क्रिप्शन बरोबर, म्हणजे जसं सांगितलं आहे तसं तो घेतो आहे. पण जर तो डोस मिस करत असेल, कमी क्वांटिटीमध्ये घेत असेल किंवा वेळ चुकवत असेल तर त्याला पेशंट नॉन कंप्लायन्स असं म्हटलं जातं. सो पेशंट नॉन कंप्लायन्स कधी होतो? जर त्याला व्यवस्थितरित्या माहिती दिलेली नसेल तर. सो फर्स्ट
duty of clinical pharmacist is a patient counseling. So through patient counseling, patient non-compliance can be decreases. To study the drug therapy by monitoring it, and it should be maintained the record of drug therapies. Any adverse effect or drug interaction should be reported to the PTC and physician of hospital. Okay. After giving the drug therapy or after prescribing the drug, the effect of that drug on a patient is monitored. एखादी ड्रग थेरपी दिल्यानंतर त्या पेशंटवरती काय इफेक्ट होतो आहे त्याला होणारा आजार किंवा त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते कमी होत आहेत की नाही, त्याला बरं वाटतं आहे, त्याला ॲडवर्स इफेक्ट आहेत का, ॲलर्जीज डेव्हलप झाल्या आहेत का, हे सगळं मॉनिटर करणं म्हणजे ड्रग थेरपी मॉनिटर करणे. मग ते सगळं केल्यानंतर त्याचे जर काही रिपोर्ट्स असतील, एखादा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आली असेल किंवा एखाद्या पेशंटला ॲलर्जी आली असेल तर त्याचं रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारच्या सगळ्या ड्रग इंटरॅक्शन ज्या आहेत त्या फार्मसी अँड थेरपेटिक कमिटीकडे रिपोर्ट करणं गरजेचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी क्लिनिकल फार्मसीची गरज आहे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ क्लिनिकल फार्मसी. नेक्स्ट पॉईंट इज द स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी. In that, first is the medication history. It includes the past and present prescription and non-prescription drug, dietary supplements, dietary habits, drug, and estimate of patient compliance with a drug therapy. मेडिकेशन हिस्ट्री म्हणजे काय, तर एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याचं सध्याचं चालू असणारे प्रिस्क्रिप्शन्स म्हणजे आत्ता जर काही ड्रग चालू असतील तर, किंवा पास्ट प्रिस्क्रिप्शन म्हणजे आधी तो कोणते ड्रग घेत होता का, किंवा विदाऊट प्रिस्क्रिप्शन काही ड्रग घेतो आहे का, डायटरी हॅबिट कशी आहे, कोणत्या प्रकारचं फूड तो खातो आहे, ह्या सगळ्याबद्दलची माहिती कलेक्ट करावी लागते आणि त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं. ह्या सगळ्यालाच मेडिकेशन हिस्ट्री म्हटलं जातं. तर मेडिकेशन हिस्ट्री जमा करण्याचं काम क्लिनिकल फार्मसीचं आहे. सेकंड स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी इज अ मॉनिटरिंग ऑफ ड्रग थेरपी. ॲज प्रिव्हियसली एक्सप्लेन, monitoring of drug therapy is also important role of clinical pharmacist. It includes evaluation of patient pharmacokinetic and pharmacodynamics parameters like findings, medical problems, and communicating relevant findings to the physician. ड्रग थेरपी दिल्यानंतर त्या थेरपीचा पेशंटवरती काय इफेक्ट होतो आहे हे सगळं रिपोर्टिंग करून ठेवणं आणि ते फिजिशियनना सांगणं हे काम क्लिनिकल फार्मसीचं आहे. थर्ड रोल इज अ पार्टिसिपेशन इन अ वॉर्ड राऊंड्स. तर वॉर्ड राऊंड कोण घेतं, मोस्टली फिजिशियन वॉर्ड राऊंडसाठी जातात. म्हणजे प्रत्येक पेशंटची जाऊन ते विचारपूस करतात की काय झालं आहे, मेडिकेशन दिल्यापासून इफेक्ट होतो आहे की नाही तब्येतीमध्ये हे चेक करतात. मग त्याबरोबरच फिजिशियनसोबतच फार्मासिस्टने सुद्धा वॉर्ड व्हिजिटला जायचं आहे. त्यामुळे काय होतं, इंडिव्हिज्युअल पेशंटची थेरपी जी आहे किंवा त्याचं रिकव्हरी जी आहे ती ऑब्झर्व करता येते. देन फोर्थ significance is the drug information. क्लिनिकल फार्मासिस्ट एस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. जसं मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं DIS DIS किंवा DIC ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस किंवा ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर असतं, जिथून ड्रगबद्दलची सगळी माहिती दिली जाते, पेशंट काउन्सिलिंग केलं जातं. तर ते करण्याचं काम क्लिनिकल फार्मासिस्टने करायचं आहे आणि सगळा डाटा जो आहे तो फिजिशियनना प्रोव्हाइड करायचा आहे. Then patient counseling. It involves providing information to the patient about drug therapy आणि illness. ड्रगच्या थेरपीबद्दल आणि त्याला काय झालं आहे नक्की, कोणता आजार झाला आहे याच्याबद्दलही माहिती फिजिशियनने पेशंटला समजावून सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर ड्रग कसे घ्यायचे आहेत, त्याची वेळ काय आहे, रूट काय आहे याच्याबद्दलही मार्गदर्शन करायचे आहे. देन पार्टिसिपेशन इन अ न्यू ड्रग इन्व्हेस्टिगेशन. Clinical pharmacist along with a physician participates in an investigation of new drugs. Data of this investigation is compiled, analyzed and maintained at a drug information center. ज्याप्रमाणे फिजिशियन नवीन ड्रग तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, त्याच प्रकारे क्लिनिकल फार्मासिस्टने सुद्धा नवीन ड्रग थेरपी किंवा नवीन ड्रग्स एस्टॅब्लिश करण्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा सगळा जो डाटा आहे तो कंपाईल करून ठेवला पाहिजे. देन ADR मॅनेजमेंट. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जर एखादी हॉस्पिटलमध्ये झाली असेल तर क्लिनिकल फार्मासिस्टने त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे आणि त्याची ADR मॅनेजमेंटसुद्धा त्याला जमलं पाहिजे. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन झाल्यानंतर काय ट्रीटमेंट केली पाहिजे हे सुद्धा त्याला माहिती असलं पाहिजे.
Then educational program. Clinical pharmacists organize educational programs for nursing and education related to the safe and effective use of drug. सेफ अँड इफेक्टिव्ह यूजसाठी काय काय करता येईल या सगळ्याबद्दलची माहिती फार्मासिस्टने फिजिशियन आणि नर्सना दिली पाहिजे. मग त्यासाठी काही एज्युकेशनल प्रोग्राम्स, काही कार्यक्रम अरेंज केले पाहिजेत हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या थ्रू ती माहिती सगळ्यांपर्यंत पोचवली पाहिजे. देन टेलरिंग द ड्रग थेरपी. क्लिनिकल फार्मासिस्ट आफ्टर डायग्नोसिस ऑफ फिजिशियन फॉर्म्युलेट्स द ड्रग थेरपी ॲज पर क्लिनिकल नीड ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट. एकदा का डायग्नोसिस झालं म्हणजे त्या पेशंटला नक्की काय झालं आहे, कोणता आजार झाला आहे किंवा कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे हे समजल्यानंतर प्रिस्क्रिप्शन जे आहे त्याचं ते फार्मासिस्टने फिजिशियनसोबत मिळून तयार केलं पाहिजे. म्हणजेच ड्रग थेरपी ठरवताना फिजिशियन एवढाच फार्मासिस्टचाही इम्पॉर्टंट रोल आहे. सो हे सगळे क्लिनिकल फार्मसीचे सिग्निफिकन्स किंवा स्कोप होते. नेक्स्ट पॉईंट इज द रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. First role is a patient education and counseling. Second is the preparation of medication history. Then participation in research project, detection and reporting of ADR, controlling overall drug administration and distribution of drug, provide drug information and participating in education programs. जे सगळे क्लिनिकल फार्मसीचे रोल होते तेच क्लिनिकल फार्मासिस्टचेही रोल असणार आहेत. त्याने त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व झालं पाहिजे आणि पेशंट केअर नुसतं डिस्पेन्सिंग न करता पेशंट केअर आणि पेशंट काउन्सिलिंग ह्या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे. सो विथ दिस वी हॅव फिनिश्ड अवर चॅप्टर क्लिनिकल फार्मसी. हिअर the repeatedly asked question from board exam. There are 3 marks questions are only asked: definition, scope, objectives and role of clinical pharmacist. We will see next lecture in the next video. Thank you.